सातत्यानं दुष्काळ पडणारा तालुका आणि विस्थापितांची संख्या पहिल्यापासून जास्त आहे। धनगर बहुल तालुका असल्यामुळं मेंढपाळांची संख्या पहिल्यापासून या तालुक्यात जास्तीची राहिलेली आहे। त्यामुळं शिक्षणाकडं पहिल्या पिढीचं आमच्या दुर्लक्ष होतं। आता आमची नवीन पिढी प्रतिकूल परिस्थिती असली तरी शिक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत सतर्क आहे आणि त्यातलाच एक भाग आमच्या मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण कोळपे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडील वारलेले, आजी आणि आई शेतामध्ये काम करणारी अशा कुटुंबातला मुलगा आज IPS होतोय याचा मनस्वी आनंद आमच्या सर्व आटपाडीकरांना झालेला आहे। आणि म्हणून आटपाडीकरांनी ठरवलं की प्रवीणची मिरवणूक हत्तीवरून काढायची। हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा अर्थ असा आहे की जी काही मुलं आहेत नवीन पिढीतली त्याला वाटतं माझ्या वडिलांकडून मला हे मिळत नाही, ते मिळत नाही, मला गाडीच मिळत नाही, मला चांगल्या शाळेत ॲडमिशनच मिळत नाही, माझ्यावरती चांगला पैसेच खर्च होत नाही। त्या सगळ्या मुलांच्या समोर प्रवीणचा आदर्श आहे की कशीही परिस्थिती असली जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेला मुलगासुद्धा या देशात टॉपला जाऊ शकतो। हा आदर्श प्रवीणनी आटपाडी तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या समोर घातलेला आहे। त्यामुळं प्रवीण तर या अभिनंदनास पात्रच ठरतोय। परंतु जे उपेक्षित समाज आहेत या समाजामध्ये राजकीय हिस्सेदारी आणि प्रशासकीय हिस्सेदारीचा टक्का खूप कमी आहे आणि म्हणून एका बाजूला राजकीय हिस्सेदारी मिळावी म्हणून वेगवेगळे समाज संघर्ष करतायत, दुसऱ्या बाजूला प्रशासनातला पण टक्का वाढावा यासाठी नवीन मुलं खूप मेहनत घेत आहेत। आणि आज प्रवीणच्या रूपानं पहिला IPS अधिकारी हा आमच्या आटपाडी तालुक्याला मिळाला आहे याचा सर्वस्वी अभिमान सर्व आटपाडीकरांना आहे। आणि म्हणून सर्वांच्या वतीनं आज प्रवीणची मिरवणूक आटपाडीमध्ये ठेवली आहे। या हत्तीच्या मिरवणुकीमुळे संख्या वाढते 100%। नवीन मुलांना एक या संदर्भातलं आकर्षण तयार होते। आपण या बाबतीमध्ये काहीतरी विचार करावा, तशा पद्धतीचा प्रयत्न करावा आणि मग हे सगळं माहोल बघितल्याच्या नंतर बघण्याचा दृष्टिकोन पण नवीन मुलांचा बदलत राहतो। आणि तो आमचा एक प्रयत्न आहे की प्रवीणचा आदर्श घेऊन आणखी काही मुलं आमची UPSC करतायत, दिल्लीमध्ये अभ्यास करतायत, काही घरी करत असतील, काही पुण्यात करत असतील, तर त्या मुलांना पण यामध्ये यश यावं अशा पद्धतीची भावना या आजच्या या कार्यक्रमानं नक्की निर्माण होईल। धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक शिष्टमंडळ काल